नमस्कार. मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आम्ही आमच्या या सिरीजमध्ये वेगवेगळ्या रोगांबद्दल नेमकी आणि महत्वाची माहिती देऊन आमच्या प्रेक्षकांना त्या रोगांबद्दल एक अवेअरनेस आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. तुम्हाला आमचे एपिसोड्स आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. महिला दिना पासून आम्ही एक विशेष सिरीज सुरू केलेली आहे. स्त्रिया त्यांच्या आयुष्यामध्ये वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या मानसिक आणि शारीरिक स्थित्यंतरामधून जातात. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या अंगावर येतात आणि त्यामुळे या सगळ्या जबाबदाऱ्या सामर्थ्यपणे आणि सहजपणे पेलण्यासाठी त्यांना स्वतःला सक्षम करण्याची फार आवश्यकता आहे. आणि हेच नेमकं कसं करायचं हे आपण डॉक्टरांशी डिस्कस करतोय. आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये या सिरीजच्या आपण डॉक्टरांशी मुलीचा जन्म झाल्यापासून ते मुलीचा पिरियड सुरू होईपर्यंतच्या वयाबद्दल डिस्कस केलं की पालकांनी, घरच्यांनी, आईनी मुलीची कशी काळजी घ्यायची, तिचा आहार विहार या वयामध्ये काय पाहिजे, तिच्याशी कनेक्ट होऊन तिच्याशी वेगवेगळ्या गोष्टींबद्दल संवाद पालक कसे साधू शकतात याबद्दल डॉक्टरांनी खूप सविस्तरपणे सांगितलेलं आहे. हा एपिसोड बघितला नसेल तर जरूर बघा. ह्यानंतर स्त्रीच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची फेज असते ती म्हणजे पिरियड आल्यापासूनचा ते मेनोपॉज पर्यंतचा काळ. ऑफकोर्स या काळामध्ये स्त्रीच्या आयुष्यात वेगवेगळ्या फेजेस येतात की जसं तरुणपणा, लग्न, मुलं, त्याच्या जबाबदाऱ्या आणि मग पिरियड संपणं म्हणजेच मेनोपॉज. ह्या प्रत्येक स्थित्यंतरामध्ये, प्रत्येक टप्प्यामध्ये ती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक शारीरिक बदलांना सामोरी जाते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या तिला पार पाडायला लागतात. म्हणूनच आज ह्या पूर्ण काळामध्ये स्त्री स्वतःला आणि तिच्या आजूबाजूच्या स्त्रियांना कशी सक्षम ठेवू शकते याच्याबद्दल गाईडलाईन घेण्यासाठी म्हणून डॉक्टरांना परत एकदा भेटूया. भेटूया पुन्हा एकदा पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार डॉक्टर. थँक्यू परत एकदा. तुमचा खूप महत्वाचा वेळ आम्हाला तुम्ही देताय आणि इतकी महत्वपूर्ण माहिती इतक्या सोप्या शब्दामध्ये तुम्ही आम्हाला सहजपणे सांगताय. आपल्या स्त्री विषयकच्या विशेष सिरीज मधल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस केलं की मुलगी वयामध्ये येत असताना तिच्यामध्ये जे बदल होत असतात त्याबाबत पालकांनी तिला संवाद साधून जागरूक कसं करायचं, तिला त्याची माहिती कशी द्यायची. आता तिच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची होणारी गोष्ट म्हणजे पिरियड येणं. हार्मोनल चेंजेसमुळे अर्थातच ती एकदम अशी गोंधळलेली असते. त्यात पिरियड चालू होतो जी गोष्ट तिच्यासाठी अतिशयच नवीन असते. ह्याबद्दल पालकांनी, आईनी तिला कसं सांगायचं, म्हणजे आता हे काय होणार आहे, कशामुळे होणार आहे, याच्यामध्ये तिने स्वच्छतेची, हायजीनची काळजी कशी घ्यायची, हे तिला कसं गाईड पालक किंवा आई करू शकते हे तुम्ही सांगा. आणि अजून एक मला ह्याच्याबद्दल एक उपप्रश्न विचारायचा आहे की पूर्वी स्त्रियांची म्हणजे मुलींची पाळी ही यायचं जे वय होतं ते वय आता खूपच कमी झालेलं आहे. खूप कमी वयामध्ये मुलींना पिरियड आता येतात. तर हा काळानुरूप होणारा बदल आहे का, हे चूक आहे, बरोबर आहे, आपण हे सहजपणे ऍक्सेप्ट केलं पाहिजे, ह्याबद्दल पण थोडस सांगा. नक्की. खरंच आहे, पूर्वीच्या काळी पाळी येण्याचा जो होता तो म्हणता तुम्ही तसं की उशिराचाच होता. म्हणजे 14च्या पुढेच जनरली पाळी यायची. तेव्हाही काही साधारण एक 10% मुलींची पाळी अगदी 9-10 वयात पण यायची. पण आताचा हा काळ खूप लवकर आला. म्हणजे ऑलमोस्ट 90% मुलींची पाळी ही 13 वयाच्या आधीच म्हणजे 10-11 पासूनच ती येते आणि 10% मुलींची अजूनही वेळेवर येते. असं तर त्याला कारण खूप आहेत. पण त्याच्या आधी पहिला जो तुमचा प्रश्न होता की पाळी येते म्हणजे काय होतं, पिरियड्स चालू होतात म्हणजे काय होतं, हे मुलीला कसं सांगायचं हा खरंच प्रत्येक आईला प्रश्न असतो. पूर्वीच्या काळी असं होतं की मुली घरातल्या घरातच असायच्या, फार बाहेर जाणं नसायचं. त्यामुळे वेगळं काहीतरी झालेलं आहे हे आई, काकू, कोणीतरी घरात एकत्र कुटुंब पद्धतीत जी काही मोठी व्यक्ती किंवा रिस्पॉन्सिबल स्त्री व्यक्ती असेल तिच्याशी बोललं जायचं. मग ती काही नाही, हे असं असतं असं सांगून आणि मग ते चालू होतं. पण आता सायन्स खूप, आता मुली शिकतायत, सायन्स त्यांना कळतंय, त्यामुळे उगीच त्यांना हे असंच असतं असं म्हणून चालत नाही. तर हे का झालं, हे कशामुळे असतं, ह्याचं काय कारण आहे, ही सगळी सविस्तर माहिती जर आईनी तिला स्वतःला नसेल
तर खूप ठिकाणी असे रिसोर्सेस असतात की त्यांच्याकडनं माहिती करून घेऊन, पण ते रिसोर्सेस खात्रीचे आणि सायंटिफिकली सांगणारे हवेत, हे खात्री करूनच करायचं. आणि पुष्कळ वेळा आयांना किंवा घरच्या स्त्रीला हे माहिती नसेल. तर मधला एक काळ होता, एक 10-15 वर्षांपूर्वीचा, की आईला तेवढी माहिती नसायची. त्यामुळे शाळांमधून किंवा अनेक असे सोशल ऍक्टिव्हिटी करणारे एनजीओ आहेत, ते शाळांमध्ये जाऊन त्या वयोगटातल्या मुलींना ही सगळी सायंटिफिक माहिती देत होते. बरोबर. आणि पुढे मग त्याच पुढे मुली जेव्हा मोठ्या आई या स्वरूपात आल्या, तेव्हा त्यांनाही हे कळायला लागलेलं होतं. हम्म, त्यामुळे त्या व्यवस्थितपणे मुलींना हे सांगतात हम्म, की हा निसर्ग नियम आहे. निसर्गाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे हॉर्मोन्स बदलतात, स्त्री शरीराचे आणि पुरुष शरीरातले हॉर्मोन्स हे वेगवेगळे असतात. तर स्त्रियांमध्ये जेव्हा ते हॉर्मोन्स बदलतात, शरीरामध्ये जे काही बदल घडतात, त्याचा परिणाम स्वरूप म्हणून थोडा काही फ्लो आपल्या वजनाच्या थ्रू जाणं म्हणजे पाळी येणं. इतक्या सोप्या शब्दात पण त्यांना सांगितलं तरी कळतं. आणि ते हॉर्मोन्स असल्यामुळे पिरियोडिक होतात. एक से 28 डेजचं सायकल हे एक नॉर्मल किंवा ऍव्हरेज सायकल आपण सांगितलेलं आहे. तर त्यावेळेला पिरियोडिकली तो फ्लो होणार आहे, 4 दिवस होणार आहे. या पद्धतीनं आईने माहिती सांगितली तरी चालतं. काही क्युरियस मुली असतात की मग हे का होतं, मग मलाच का होतं, हम्म, असेही काही प्रश्न असतात. तर त्याला अगदी सिंपल उत्तर असतं की ह्या फेजमधनं प्रत्येक जन्मलेल्या स्त्रीला जायचंच आहे. हम्म, प्रत्येक मुलीला या फेजमध्ये यायचं आहे. तुझी आत्ता फेज आहे. तुझ्या मैत्रिणींची कदाचित आधी आली असेल, काहींची नंतर येईल, पण सगळ्यांना ही फेज असते. हम्म. त्यामुळे ते आपण चार चौघांसारखे आहोत असं म्हटलं की जरा माणसाला ऍक्सेप्टन्स हा कम्फर्टेबली येतो. बरोबर. तर हे मुलांना सांगितलं की चांगलं पटतं. आणि फक्त सांगणं महत्वाचं पुढे आहे की त्याच्यात घ्यायची काळजी. आता खेड्यापाड्यांमध्ये आता पूर्वी असं होतं की सॅनिटरी नॅपकिनची फार माहिती नव्हती. हम्म, त्यामुळे कपडे वापरले जायचे. मग पुष्कळ वेळा ते कपडे धुवून परत परत वापरले जायचे. तर त्याच्यामध्ये ते धुणं किंवा त्याची स्वच्छता राखणं कपड्यांची जर योग्य होत नसेल, तर इन्फेक्शन होणं वगैरे अशा काही गोष्टी पूर्वी होत होत्या. पण आता अगदी रिमोट प्लेसेस पर्यंत सुद्धा सॅनिटरी नॅपकिनची माहिती लोकांना झाली आहे. त्यामुळे फक्त ते सॅनिटरी नॅपकिन वापरताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सॅनिटरी नॅपकिन किती महागाचा आहे. हम्म, ह्याचा विचार न करता त्याच्यात मुख्यतः, कारण फ्लो 4 दिवस होणार आहे, 4 दिवस म्हणजे 24/4 एवढे अवर्स तो नॅपकिन स्त्रीच्या शरीराला म्हणजे स्किनला लागून राहणार आहे. हम्म, त्यामुळे नॅपकिनचं सिलेक्शन करताना सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे त्याचं जे इनर शिल्ड आहे ते हम्म, कॉटनचं असलं पाहिजे. हम्म, शक्यतो कुठलंही अनैसर्गिक जे आहे किंवा आर्टिफिशियल प्लास्टिक वगैरे रेझिन्स या टाईपची जी आहेत ती शक्यतो घेऊ नयेत. खूप ऍब्झॉर्बंट त्याची क्वालिटी वगैरे चांगली असली तरी सुद्धा, कारण पुष्कळांना म्हणजे वारंवार ह्या प्लास्टिकचा किंवा त्या रेझिनचा स्किनशी कॉन्टॅक्ट आल्यामुळे काही प्रॉब्लेम पुढे हो, डेव्हलप होताना दिसतात. त्यामुळे कॉटन शिल्ड असणारे सॅनिटरी नॅपकिन वापरणं सगळ्यात महत्वाचं आहे. सॅनिटरी नॅपकिन पुष्कळ मुली ज्या असतात त्या भिवून सारख्या 2-2, 3-3 तासांनी बदलत असतात. हम्म, तर तेही चुकीचं आहे, कारण त्याच्यातला महत्वाचं की आपण अननेसेसरी वेस्ट वाढवतोय. हम्म, तर त्यामुळे तेही मुलीला आईनी सांगितलं पाहिजे किंवा वेळप्रसंगी तो सॅनिटरी नॅपकिन आईनी स्वतः चेक केला पाहिजे की किती तो भरलेला आहे, तर तो बदलायचा की नाही, हे तिला व्यवस्थित सांगणं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काही मुली कंटाळा करून बदलतही नाही, तर तेही चुकीचं आहे की ऍटलिस्ट दिवसभरामध्ये 2दा नॅपकिन बदलला गेला पाहिजे. म्हणजे मग तिथे ग्रोथ, म्हणजे बॅक्टेरिया फंगस यांची ग्रोथ होण्यापासून आपण टाळू शकतो. आणि हायजीन जे स्त्री शरीराचं आहे ते चांगलं राहू शकतं. त्याच्याच बरोबर प्रत्येक वेळेला जाऊन म्हणजे टॉयलेटला किंवा असं जाऊन आल्यानंतर जे प्रायव्हेट पार्ट आहेत ते व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुणं आणि शक्यतो ते कोरडे करणं, हे पण मुलींना माहिती द्यायला पाहिजे की ते ओले ठेवणं वगैरे योग्य नाहीये. आता प्युबर्टीमध्ये आपण बघतो की प्युबिक हेअर हे वाढतात त्या ठिकाणी, बाहेरच्या भागामध्ये जे हेअर वाढतात, तर ते निकरमध्ये किंवा असे अडकून तिथे काही जखमा होऊ शकतात. तर ती एक मुलींना माहिती दिली पाहिजे की ते सॉफ्ट ठेवणं वगैरे ह्याची काळजी घ्या.
त्यांची स्वच्छता ठेवा. आणि स्वच्छता मुख्यतः ते केस जर कोरडे ठेवले तर त्यांची स्वच्छता योग्य प्रकारे ठेवली जाते. तो एक महत्वाचा भाग मुलींना आईने सांगणं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे त्यावेळेला अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी अशी आपण आपल्या आईच्या किंवा आजीच्या वेळेची पाहिलेली आहे पद्धत की पिरियड्स आल्यानंतर त्या स्त्रीला बाजूला बसवायचे. बाजूला बसवायचे म्हणजे काय, विश्रांती द्यायचे खरं तर. पण काळाच्या ओघात असं झालं की त्या कामात मग ती बसलेलीच आहे. तर मग जसा दुस्वास असतो दोन स्त्रियांमध्ये पुष्कळ वेळा, तर त्याप्रमाणे मग तिला हे कामं सांग, ती कामं सांग. पण आयडियली जर विचार केला ना तर त्या काळामध्ये पूर्ण विश्रांती हे खरं अपेक्षित आहे. मग त्याला धर्मशास्त्राप्रमाणे काही ना काहीतरी जोड दिली गेली की जेणेकरून लोक भिवून का विना हे सांभाळतील. पण त्याचा परिणाम काही प्रमाणात उलटा झाला आणि त्या काळात उलट जास्त कष्टाची कामं वगैरे पडायला लागली. मग तो आगे तिथे रिबेल आला की का आम्ही करायचं असं, तर आम्ही सगळीकडे आमचा वावर करणार, अशा टाईपमध्ये तो एक येत गेला. पण त्याच्या मागचं जर आपण शास्त्र बघितलं तर त्या काळामध्ये हॉर्मोन्सच्या सगळ्या चेंजमुळे नाभीच्या म्हणजे बेंबीच्या खालचा जो सगळा पोर्शन आहे किंवा बेंबीच्या आसपासचा पोर्शन आहे तिथे एक प्रकारचं वेविंग किंवा आपण लाटा कशा येत असतात त्या जशा वेव्स येत असतात त्या टाईपच्या वेव्स तिथे निर्माण होत असतात. काही गोष्ट बाहेर पडत असते त्याच्यामुळे तो एक स्ट्रेस असतो, मेंदूवर त्याचा ताण आलेला असतो आणि काही वेळेला पेनफुलही असतात ह्या गोष्टी. तर त्यावेळेला तिला पूर्ण विश्रांती मिळणं हे खरंच गरजेचं आहे. आता सुद्धा जेव्हा जेव्हा शक्य असेल तर बाकीच्यांना माहिती असू दे नसू दे, घरच्यांचा तो सपोर्ट असू दे नसू दे, पण स्त्रीने स्वतःसाठी हा वेळ खरं तर घेतला पाहिजे की त्यावेळेला जेवढी जमेल तेवढी विश्रांती घेणं, अनावश्यक जी कामं इकडे हिंडणं तिकडे फिरणं हे जे आहे ते टाळणं हे गरजेचं आहे. किंवा आता त्या वयात म्हणजे शाळेच्या वयामध्ये जेव्हा पिरियड्स येतात त्यावेळेला मुली पुष्कळ सायकलिंग करून शाळेला जात असतात. तर हजारातल्या एखाद्या मुलीला त्यावेळेला म्हणजे सायकलिंग करताना मार बसणं, त्याच्यामुळे ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कुठेतरी डिस्टर्ब होणं असं होऊ शकतं. पण त्या हजारामध्ये कुठली मुलगी आहे हे बघून सांगता येतं का, तर नाही. म्हणून मग सगळ्यांनीच सांभाळा की त्या 4 दिवसांमध्ये तुम्ही अनावश्यक सायकलिंग करणं किंवा काही रिस्क घेऊन सायकलिंग करणं किंवा रिस्क घेऊन काही कामं करणं, ऍक्टिव्हिटीमध्ये अनावश्यक स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करणं हे तुम्ही टाळलं पाहिजे. आता त्या दिवशी माझी फायनलची मॅच आहे अशी म्हणजे त्या 4 दिवसातच नेमकी आली, तर ती सोडायची आहे का, तर नाहीये. कारण फायनलची आपली मॅच महत्वाची आहे, नक्की आहे. पण तेव्हा हे लक्षात ठेवायचं की हा एक रिस्क फॅक्टर आपण कॅरी करतोय. म्हणजे त्यावेळेला मॅचमध्ये किंवा त्या एखाद्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये इंजुरी झाली तर हे आपल्याला लाईफ लॉंग सहन करावं लागू शकतं. अशी मनाची तयारी असणं आणि त्या दृष्टीने मन प्रिपेअर असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीनं आई मुलगी ह्या दोघांची जर तयारी असेल तर ऍक्टिव्हिटी करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तो एक रिस्क फॅक्टर वाढतो. त्यामुळे ज्या मुलींना हे शक्य आहे की त्या 4 दिवसामध्ये विश्रांती घेणं तर नक्की घेतली पाहिजे. शारीरिक दृष्ट्या त्याचं महत्व जास्त आहे. दुसरी एक महत्वाची बाब असते की त्यावेळेला जे काही शरीरातल्या हॉर्मोन्स बदलल्यामुळे सायकोलॉजिकल पण चेंजेस झालेले असतात. तर चुकीचे निर्णय घेणं महत्वाच्या वेळेला ही गोष्ट घडू शकते. त्यामुळे शक्यतो त्यावेळेला खूप महत्वाचे निर्णय न घेणं, तेवढं 1-2 दिवस थांबणं, 4 दिवस थांबणं हे जर केलं तर त्यानंतर घेतलेले निर्णय हे खूप जास्त चांगल्या पद्धतीनं घेतले जाऊ शकतात. आणखीन त्यातला महत्वाचा भाग की 4 दिवसाचे पिरियडचा तो फ्लोचा काळ संपल्यानंतर आपल्याकडे पद्धत आहे की चौथ्या दिवशी डोकं धुणे. तर आता ह्याच्या मागे काय सायन्स आहे असं वाटतं, पण त्याच्याही मागे सायन्स आहे की 4th डे पर्यंत नॅचरल फ्लो असतो. त्यावेळेला जर आपण डोकं धुतलं तर आपण नॅचरल एक विचार करूयात की डोकं धुताना आपण काही रोज स्त्रिया जनरली रोज डोकं धुवत नाहीत, म्हणजे डोक्यावरून आंघोळ करत नाहीत. आठवड्यातून एकदा करतात आणि पिरियडच्या चौथ्या दिवशी करतात. तर डोक्यावरून आंघोळ करताना जी काही ऍक्शन होते त्याच्यामध्ये मेनली आपण कोमट पाण्याने जेव्हा डोकं धुतो तेव्हा डोक्याचा मागचा भाग जो आहे
तो स्पेसिफिकली आपला धुतला जातो किंवा तो स्टिम्युलेट केला जातो. पाणी डोक्यावरनं घालतो आपण. तर बरं. ह्या क्रियेमुळे डोक्याचा मागचा भाग आपला ऍक्टिव्हेट होतो. तिथे काय आहे तर पिच्युटरी ग्लँड आहे. हो. म्हणजे आपली जी एंडोक्राईन सिस्टीम सगळे हॉर्मोन्सला कंट्रोल करणारी मदर ग्लँड जी म्हणतो ती तिथे येते आणि त्या गरम पाण्याच्या फ्लोनी वगैरे ती स्टिम्युलेट होते. हो. त्याचा परिणाम असा होतो की सगळा हा हॉर्मोनचा जो एक सायकल आहे ते थोडंसं ट्रिगर केलं जातं. ओके. त्यामुळे त्याचा पहिला परिणाम म्हणजे जर काही थोडे रेमनंट्स किंवा ब्लड आतमध्ये अनावश्यक राहिलं असेल जर आपल्या गर्भाशयाच्या पिशवीच्या आतमध्ये, तर त्या स्टिम्युलन्सने ते थोडंसं क्लीन होणं हा हम्म. एक पहिला इफेक्ट होतो. त्यामुळे खूप स्त्रिया सांगतात की चौथ्या दिवशी डोकं धुतल्यानंतर आमचा फ्लो थोडा वाढतो. हे बरं. अगदी नॅचरल आहे आणि तेच रात्र अपेक्षित आहे की हा. ते क्लिनिंग व्हायला पाहिजे. आणि ते क्लिनिंग झाल्यामुळे पुढच्या मंथचं जे सायकल आहे ते चांगलं आणखीन हेल्दी होणं ह्याच्यासाठी त्याचा दुसरा इफेक्ट आहे. हम्म. त्यामुळे म्हणजे आता हे आपण म्हटलं की ट्रॅडिशनली पण चौथ्या दिवशी डोकं धुणं, हम्म. पण त्याच्याबरोबर पुष्कळ जण रोज डोकं धुतात 4ही दिवस. तर हम्म. त्यामुळे त्यांची पिच्युटरी ग्लँड ओव्हर स्टिम्युलेट होते हा. आणि मग त्यांना पुढे काही वर्षांनी सायकल मेन्सेस किंवा पिरियड्स मध्ये काही चुकीच्या गोष्टी होणं किंवा ॲबनॉर्मल पिरियड्स येणं हे हम्म. होऊ शकतं. हम्म. त्यामुळे खरं आयांनीच हे मुलींना सांगितलं पाहिजे की बरोबर. पिरियडच्या चौथ्या दिवशी डोकं धुवा. आता एखादं फंक्शन आहे त्या एखाद्या दिवशी धुतलं गेलं ठीक आहे की त्याचा होणार आहे परिणाम थोडासा, पण बाकीचे महिने तुम्ही व्यवस्थित पाळल्यामुळे त्याचा दुष्परिणाम नाही होणार हे नक्की आहे. मला वाटतं बऱ्याच आयांना सुद्धा हे पहिल्यांदाच कळलं असेल की चौथ्या दिवशी हो. केस पण धुणं ह्याच्या का मागचं महत्वाचं सायन्स कोणी आहे. विचार करून सांगितलंही नाहीये. बरोबर. आणि हा ठीक आहे. काय होतं की जेव्हा जनरल पब्लिकमध्ये फार त्याचे दुष्परिणाम दिसत नाही तेव्हा वाटतं की हा हे चालतं. म्हणजे हम्म. मागच्या लोकांनी काहीतरी चुकीचं सांगितलेलं आहे. पण बरोबर. त्यातलं आपल्या एकूण शास्त्रामध्ये जसं आपल्याकडे की 10 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही बेगुन्हे माणसाला त्रास नाही झाला पाहिजे. बरोबर. हे जसं तत्व आपण लॉ किंवा लिगली फॉलो करतो तसं आपल्या शास्त्राचे की एकाही व्यक्तीला चुकीच्या गोष्टी फॉलो केल्यामुळे त्याच्या हेल्थमध्ये आरोग्यामध्ये प्रॉब्लेम येता कामा नयेत हम्म. यासाठी एक जनरल आपल्याकडे सगळे नियम केलेले असतात. मग बरं. त्याच्या मागचं आपण सायन्स कळून घेतलं तर डेफिनेटली आपण योग्य काय आहे माझ्या बाबतीत हे विचार करून पुढे जाऊ शकतो. खरंय. ते दुसरा पुढचा प्रश्न होता की वयाचा आहे. परत थोडस मी याच्यात म्हणेन की खाण्याचा एक खूप महत्वाचा विचार या 4ही दिवसामध्ये केला गेला पाहिजे. म्हणजे हा. चांगली हेल्थ राहावी म्हणून आपण आहाराच्या एपिसोडमध्ये बोललो होतो की सगळ्यांनी आहार कसा घेतला पाहिजे. तर तो त्याप्रमाणे घेतल्याबरोबर 4 दिवसामध्ये सुद्धा काही गोष्टींचं तारतम्य हे सांभाळायला पाहिजे. जसं आपण आता विहार म्हणजे आचाराचं म्हटलं की कसं काय फॉलो केलं पाहिजे तसं आहाराचं पण आहे की त्या 4 दिवसामध्ये पचायला खूप जड असलेले पदार्थ हे कमीत कमी खाल्ले पाहिजेत. म्हणजे जे नॉर्मल स्टेपल फूड म्हणून जे आहे ते तुम्ही नियमितपणे खा, हम्म. योग्य प्रमाणात खा. पोट भरलेलं असेल तर अनावश्यक खाऊ नका. हम्म. हे 4 दिवसात सांभाळणं सुद्धा शरीराचं बॉडीचं जे क्लिन्झिंग प्रोसेस चालू आहे हम्म. त्याला सपोर्ट करणारं ठरेल. अदरवाईज तुम्ही जर जास्त खाल्लं किंवा हॉटेलिंग वगैरे जास्त केलं गेलं तर ते तुमच्या ह्या क्लिन्झिंग प्रोसेसला हार्मफुल ठरेल एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. बरं. आता लवकर येणारे पिरियड हा खरंच मोठा प्रश्न आहे. कारण की असं होतंय की मुली अगदी 9 वर्षाच्या असतात फारसं कळतही नसतं अजून. अशा वयामध्ये ह्या गोष्टी घडल्या की थोड्याशा हिरमुसल्या होतात. हम्म. त्यांच्या म्हणजे बिहेवियर मध्येही काही हम्म. चेंजेस होतात. तर ह्याला आता पर्याय नाहीये. ह्याच्यात चूक बरोबर काहीच म्हणता येणार नाही कारण ती आता परिस्थिती आहे. ह्याला पुष्कळ कारण आपल्या लाईफस्टाईल हेच आहे खरं तर. कारण त्याला महत्वाचा भाग आहे की त्या काळा म्हणजे जुन्या काळामध्ये मुलींना योग्य प्रकारे पोषण खरं तर मिळत होतं. हम्म. आता ह्या मुलींना फूड खूप मिळतंय पण हम्म. त्याच्यात पोषण मूल्य कमी झालेली आहे. हम्म. तर त्यामुळे हा सगळा हॉर्मोन्सचा प्रॉब्लेम सुरू होतो आणि त्यातून लवकर पिरियड्स येणं, लवकर मेन्सेस सुरू होणं ही घटना दिसते आणि त्याच्यात ॲबनॉर्मॅलिटी पण खूप प्रमाणात दिसतात.
तर आता मॉडर्न सायन्सने त्याच्यावर एक जो रिसर्च केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की इंडस्ट्रियलायझेशन हे हम्म. त्याचं कारण. हम्म. तर असं वाटतं की इंडस्ट्रियलायझेशन आणि ह्याच्यात काय, तर हम्म. प्रत्येक इंडस्ट्री म्हणजे हॉटेल इंडस्ट्री डेव्हलप व्हायला लागली. जसं हम्म. बाकीच्या आपण प्रोडक्टिव्ह इंडस्ट्री म्हणतो तशी हॉटेल इंडस्ट्री ही पण डेव्हलप केली गेली. मग तिचं प्रमोशन आलं, लोकांमध्ये त्याची आवड निर्माण व्हावी असं सगळं ऍडव्हर्टाईज आणि हे सगळं सुरू झालं. आणि लोक त्याच्या प्रभावाखाली जेव्हा आले तर त्याचा परिणाम म्हणून फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढलं, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी. आता फ्रीजमध्ये 3-3, 4-4 महिने ठेवलेलं फूड आपण अगदी आपल्या डिशमध्ये गरम गरम सर्व झालं की आपण टेस्टी म्हणून खातो. हम्म. पण तेव्हा जर ऍक्च्युअली विचार केला तर त्यातली न्यूट्रिशन व्हॅल्यू अगदी कमी झालेली असते. आणि बरोबर. असं अंडर नरिश्ड फूड खाल्ल्यामुळे सुद्धा शरीरातले हे सगळे हॉर्मोन्स जे आहेत ते डिस्टर्ब होतात. आणि त्याचा एक परिणाम म्हणून लवकर पिरियड्स येणं हा एक भाग होतो. जसं आपण आता फूड इंडस्ट्रीतलं हॉटेल इंडस्ट्री म्हटलं, तसं एक ऍग्रिकल्चर इंडस्ट्री पण म्हणून, म्हणजे ऍग्रिकल्चर सुद्धा इंडस्ट्री म्हणूनच डेव्हलप व्हायला लागलं. मग हम्म. जास्त प्रोड्यूस हवं, मी जे काही पेरतीये त्याच्यातनं मला मॅक्सिमम आउटपुट किंवा इल्ड मिळायला पाहिजे. मग त्याच्यासाठी ग्रोथ हॉर्मोन्स आले. मग त्यांची स्ट्रेंथ कमी असते ग्रोथ हॉर्मोन देऊन आलेल्या धान्याची, मग त्याच्यावर कीड जास्त पडते. मग ते किडीसाठी त्यासाठी काही केमिकल्सचा फवारा, ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट असा होत जातो की दिसायला गोष्टी अतिशय उत्तम दिसतात, पण म्हणजे बडा घर पोकळ वासा तसं हम्म. होतं की वस्तू दिसायला छान दिसतात पण त्याच्या आतमध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू ही अतिशय कमी होत जाते. आणि त्याचा परिणाम खरं तर हा आताचा आहे की बरोबर. लवकर पिरियड्स येतात. हा. बरोबर. एनिवे, तसंही प्रत्येक गृहिणीने काळजी घेतलीच पाहिजे की आपल्या मुलांना त्यांच्या कुठल्याही फेजमध्ये न्यूट्रिशियस फूड देणं हे किती महत्वाचं आहे. आणि जास्तीत जास्त वेळा घरचं अन्न त्यांच्या पोटात गेलं तर ऑफकोर्स त्यातल्या त्यात न्यूट्रिशन मिळू शकतं मुलांना. डेफिनेटली ना, कारण कसं आहे की हा आपला एक लॉ आहेच आहे की जेव्हा बदल होतो तेव्हा जे काही निसर्गात बदल होत आहेत किंवा एन्व्हायरमेंटमध्ये बदल होत आहेत त्याप्रमाणे बॉडी ही अडॅप्ट करायला लागते. त्यामुळे हम्म. ऍटलिस्ट तुम्ही ताजं अन्न, हम्म. घरी बनवलेलं अन्न हे 90% वेळा जर दिलं तर डेफिनेटली बॉडी तुम्हाला नेचर वाईज हम्म. हेल्दी ठेवायला प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा महत्वाचा घटक आहे की बरोबर. तुम्ही वापरलंच पाहिजे ताजं आणि घरी बनवलेलं फूड. बरोबर. तुम्ही आता मगाशी बोलताना सांगितलं की ह्या वेळेला म्हणजे ह्या पिरियडमध्ये पिरियड चालू असताना शक्यतो काही डिसिजन्स घेऊ नये. लहान मुलींच्या बाबतीत इट इज पॉसिबल, पण जेव्हा बाई मोठी होते, ऑफिसमध्ये काम करायला लागते, घरी जबाबदाऱ्या असतात, त्यावेळेला ह्या पिरियडमध्ये डिसिजन घेणं तिला भाग पडतं. किंवा पिरियडच्या आधी पण बऱ्याच बायकांची चिडचिड वगैरे नंतर होते. त्यामुळे स्वतःला काम ठेवण्यासाठी आहार किंवा व्यायामामध्ये एखादी स्त्री काय करू शकते आणि त्याची लहानपणापासूनच कशी मुलींना सवय लावायची की जेणेकरून मोठेपणी तिला ह्या गोष्टींचा त्रास जरा कमी होईल, किंवा ह्या वेळेला कुठला निर्णय घेताना ती त्यातल्या त्यात काम माइंडनी हा निर्णय घेऊ शकेल. अगदी खरंच आहे. पण खरं पहिल्यापासून तुम्हाला जर व्यायामाची सवय असेल ना, काही अगदी म्हणजे मी मागे म्हटलं होतं तसं की वडाला फेऱ्या मारणं हा काय म्हणजे त्याच्यातनं काय होणार आहे, पण ते नियमितपणा, हम्म. डिसिप्लिनपणा हा जर अंगी आलेला असेल ना, जरी नॅचरली हॉर्मोन्समुळे तो सगळा बदल होत असला तरी त्यावेळेला इमर्जन्सी असतील तर ते निर्णय घ्यावेच लागतात तेव्हा, आणि ते घेतात सुद्धा. पण जर हा स्वतःला एक डिसिप्लिन स्वतःला वाढवलेलं असेल, डिसिप्लिन राहण्याची सवय लागलेली असेल तर निश्चितपणे तेव्हाचे निर्णय योग्य ठरतात. आणि डिसिप्लिन असल्यामुळे ती व्यक्ती ह्या 4 दिवसात अतिमहत्वाच्या गोष्टी नकोत त्या जर आपण 2 दिवसांनी करू शकत असू तर नक्की तेव्हा करू, आज न करता. हा विचार करण्याची क्षमता आणि ते फॉलो करण्याची क्षमता आपोआप येते. त्यामुळे व्यायाम, शरीराला सतत नियमित हालचाल ही खूप महत्वाची आहे. म्हणून पहिल्यापासून, आणि काय होतं की मुलींना मी टीव्ही बघत बसणार आणि कर व्यायाम असं म्हटल्यावर कोण टीव्ही करणार आहे.
त्याच्यापेक्षा अरे आईच दिसते रोज दोरीच्या उड्या मारतीये किंवा रोज आई चालायला जातीये किंवा नियमितपणे वागतीये म्हटल्यावर मुलींना कुठेतरी विचार येतो. हम्म. अगदी त्यावेळेला जरी त्यांना जमलं नाही, केलं नाही त्यांनी, तरी तो एक संस्कार होऊन राहतो मुलींवर. मग तो ऍक्च्युली त्यांना जेव्हा जबाबदारी पडते तेव्हा त्या त्याप्रमाणे फॉलो करू लागतात. हम्म. त्यामुळे आपण जरी बोलून सांगितलं नाही तरी कृतीतनं जरी दाखवलं तरी सुद्धा मुलांवर तो जास्त इफेक्टिव्ह संस्कार होतो आणि ते त्यांच्या आयुष्यात त्या तेवढ्या डिसिप्लिननी वागतात निश्चितपणे. बरोबर. फक्त ते ह्याच्यामध्ये काल आपण जो मागच्या एपिसोडमध्ये जे सांगितलं ना की 4 प्रकारचे पॅरेंट्स असतात, हो. 4 प्रकारांनी वागणं. तर हे जेव्हा ऍडोलसन्स मध्ये मुलं येतात ना, म्हणजे साधारण ह्या टीन एज मधली मुलं, हम्म. तर हम्म. तेव्हा आई वडिलांना हे 4ही प्रकार प्रकाराने वागता यायला लागतं. बरोबर. म्हणजे मी म्हणेन ते झालंच पाहिजे की ज्या गोष्टी अनअवॉइडेबल आहेत त्या हम्म. तशाच व्हायला पाहिजेत हे सांगता यायला पाहिजे. ज्या बरोबर. गोष्टी मोल्ड होण्यासारख्या आहेत, मुलांच्या मर्जीनं केल्या तरी चालणार आहे, तर त्यावेळेला त्यांचा फ्रेंड म्हणून राहता यायला पाहिजे. हम्म. आणि काही काही गोष्टी ते रिपीटेड करतात मुलं, तर तिकडे थोडं निग्लेक्ट पण करून त्यांच्याशी वागता यायला पाहिजे. आणि काही ठिकाणी तू ह्याच्यावर आपण चर्चा करू आणि पुढे जाऊ, आणि चर्चा करून पुढे नेण्या इतकी क्षमता पालकांनी तेव्हाही ठेवली पाहिजे. म्हणजे असे एक ते खरं तर कॉम्बिनेशन झालं तर परफेक्ट तुमची फॅमिली होते पुढे. बरोबर आहे. तर आपण रेग्युलर सपोज मुली व्यायाम करत असतील तर पिरियडच्या वेळेला ते व्यायाम चालू ठेवणं योग्य आहे का? आणि मेडिटेशन किंवा यासारख्या काही गोष्टी करता येतील का की ज्याच्यामुळे त्यांना कामनेस येईल? आता व्यायामामध्ये म्हटलं तसं की खूप विगरस जे व्यायाम असतात ना, की वेट लिफ्टिंग असेल किंवा वेट ट्रेनिंगचे असतील, तर ते तेव्हा नाही केले पाहिजे. हं. त्याच्यानंतर हार्ड म्हणजे माउंटेनरिंग किंवा ट्रेकिंग वगैरे असेल तर ते शक्यतो त्या 4 दिवसामध्ये टाळावं. हं. किंवा ब्लिडिंग होत असेल त्यावेळेला तरी नक्की टाळावं, हं. कारण त्यांनी फ्लो वाढू शकतो, हा एक महत्वाचा धोका असतो. हं. पण जे एक नॉर्मल चालणं, हं. ओके, किंवा त्याच्यामध्ये थोडे उड्या न मारता करता येण्यासारखे कार्डिओचे काही प्रकार हं. व्यायामाचे हे निश्चितपणे केलं पाहिजे. कामांच्या बाबतीत सुद्धा जी जड काम आहेत, वजनदार वस्तू इकडे तिकडे हलवणं वगैरे या टाईपच्या व्यायाम शक्यतो तेव्हा टाळले पाहिजेत. बरोबर. आणि त्याच्याबरोबर शवासन आहे, वज्रासन आहे, हं. पोट दुखत असेल तर पवनमुक्तासन आहे, हं. ह्या गोष्टी करता येतील. हं. प्राणायामामधला अनुलोम विलोम हा जो प्रकार आहे हं. प्राणायामाचा, तो निश्चितपणे उपयुक्त आहे, हं. कारण ते तुमचं एक जे नॅचरल सायकल आहे ते सेट ठेवण्यासाठी मदत करणार आहे. हं. पण कपालभाती की ज्याच्यामध्ये ऍब्डॉमिनल हं. मसल्सची ऍक्टिव्हिटी खूप विगरस होते, हं. तर तो व्यायाम शक्यतो त्या 4 दिवसामध्ये करायचा नाहीये. बरोबर. आता एकदा पिरियड सुरू झाल्यानंतर जर का काही प्रॉब्लेम्स येतात त्याचे, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की एक रेग्युलर सायकल आहे ती रेग्युलरली होत नसेल, कमी जास्त होत असेल, ब्लिडिंग मध्ये काही फरक पडत असेल, तर ह्यासाठी डॉक्टरांना कधी भेटायला पाहिजे? का ह्याच्यावरती काय आधी घरगुती उपाय आपण करू शकतो आणि मग डॉक्टरांना भेटू शकतो? सो ह्या पिरियडमध्ये येणारे म्हणजे पिरियड बद्दल येणारे प्रॉब्लेम्स ह्या वयामध्ये काय असतात? हा, मुख्यतः एकतर पुष्कळ वेळा जास्त फ्लो होणं, म्हणजे 4 दिवसामध्ये जो काही नॅचरली एक दिवसभरामध्ये 2दा पॅड बदलावं लागतं, याच्यापेक्षा दर 2 तासाने पॅड बदलावं लागतंय, पूर्ण फ्लो होतोय किंवा गाठीदार फ्लो होतोय आणि तो 1-2 महिने होतोय पण थांबत नाहीये, तर त्यावेळेला निश्चितपणे डॉक्टरांना भेटायला हवंय. पण त्यावेळेला असं आता आपण म्हणाल तसं की त्या काळातच त्या मुलीची खूप ऍक्टिव्हिटी काही बिगरस होतीये का हे बघायला पाहिजे. तिच्या खाण्यामध्ये खूप असे मसालेदार वगैरे पदार्थ येत आहेत का ते बघायला पाहिजे. तिची झोप पूर्ण होत नसेल तर तोही महत्वाचा घटक असतो, तेही तुम्ही करून तो कंट्रोल आणू शकता. आणि त्याच्यात अगदी घरगुती उपाय, जर फ्लो असं जास्त होत असेल पण अजून डॉक्टरांना दाखवाय इतकं काही थकवा किंवा असं नसेल, तर तांदूळाचं धुवण आपण जे म्हणतो ना, हं. म्हणजे एक मुठभर तांदूळ घ्यायचे, थोडे हलक्या पाण्याने धुवून घ्यायचे आणि मग ग्लासभर पाण्यात भिजत ठेवायचे 10 मिनिटं, आणि मग ते तांदूळ पूर्ण चोळायचे त्या पाण्यात की पांढरं पाणी तयार होतं, त्याला म्हणतात तांदूळाचं धुवण. हं. तर त्याच्यातनं खूप विटॅमिन सप्लाय चांगला मिळतो नॅचरल स्टेटस मधला. तर हं. ते पाणी जर तुम्ही दिवसभरात थोडं थोडं पित राहिलात तर तो एक्स्ट्रा असलेला फ्लो तुमचा, बाकी इतर काही कारण नसेल आणि नुसता फ्लो जास्त असेल तर तो त्याच्यामध्ये कंट्रोल येतो. बरं. आता असं एक 2-3 सायकलला तुम्ही करून पाहिलं
आणि त्याचा उपयोग झाला तर डॉक्टरांकडे जाण्याची काही आवश्यकता नसते. कारण इतर काही रिझन असेल तर एवढ्याशाने ते थांबत नाही, मग त्यावेळेला मात्र डॉक्टरांना नक्की भेटायला पाहिजे. त्याच्यात दुसरा एक महत्वाचा येतो की पोट दुखणं, पाळीच्या वेळेला खूप पोट दुखणं. हम्म, ह्याला कारण पुष्कळ वेळा असतं की पोट साफ नसतं त्या मुलीचे योग्य प्रकारे होत. हम्म, तर त्यामुळे काय होतं, तर त्याच्यात एक सोपा उपाय असतो की पाळीच्या आधी 8 दिवस, 1 तारखेला पाळी येणार असेल तर त्याच्या आधी 8 दिवस म्हणजे 20-22 तारखेच्या दरम्यान त्या मुलीला एरंडेल तेल 2 चमचे प्यायला द्यावं. हल्ली चांगल्या क्वालिटीचं इंटरनली यूज करता येईल असं एरंडेल मिळतं. तर ते 1-2 चमचे एरंडेल रात्री आयदर तुम्ही गरम पाण्यातून प्यायला द्या, किंवा मग पोळीची कणिक मळतो हम्म, त्यावेळेला आतमध्येच ते एरंडेल घाला आणि ती पोळी खायला द्या. हम्म, तरी तो उपयोग योग्य तो मिळतो, इझिली ते खाल्लंही जातं. हा बरोबर. एक भाग आहे. त्याच्यानंतर आणखीन महत्वाचा भाग असतो की आजकाल त्या काळामध्ये पुष्कळांना ताप आल्यासारखं वाटणं. बर. अ, हा, तर आतले जे काही इन्फेक्शनचा प्रकार असतो त्याच्यामुळे ते होऊ शकतं. तर त्यावेळेला मुख्यतः की महिनाभरात तिचं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं जात आहे ना, हम्म, ह्याच्यावर एक लक्ष आईने दिलं पाहिजे. हम्म, त्याच्यानंतर तिच्या खाण्यामधले डेफिनेटली काही जड पदार्थ होत नाहीयेत ना, रात्री जागरण करत नाही ना, ह्या गोष्टींची जरा लक्ष ठेवून बघायचं. तसं काही नसेल आणि तरीही सिमटम दर महिन्याला येत असेल तर डेफिनेटली डॉक्टरांकडे भेटायला जायला पाहिजे. ओके. मुख्यतः आपण ही सिरीज स्त्रियांना सक्षम करण्याच्या दृष्टीने काय करता येईल याबद्दल आहे. तर ह्या फेजमध्ये मुलीला सक्षम करण्यासाठी किंवा सक्षमतेकडे नेण्यासाठी म्हणून या व्यतिरिक्त अजून काय करता येईल, म्हणजे कुठल्या सवयी तिच्यामध्ये इन्स्टिल करता येतील, किंवा आपण तिच्यासाठी काय करू शकतो ॲज अ पेरेंट, की ज्यामुळे तिला स्वतःला आपण सक्षम होण्याची किती गरज आहे हे याची जाणीव होईल. म्हणजे आता मुलीला सक्षम करणं म्हणजे तिला खरं तर ती नॅचरली जशी ग्रो होतीये तशी ग्रो होऊ देणं, हे खरं तर तिचं सक्षमीकरण केल्यासारखं आहे. बरं. त्याच्यामध्ये उगीच तिला 10 किलो वजन उठवता येतं तर आता तुला 20 किलो यायला पाहिजे म्हणून मागे लागणं हे सक्षमीकरण नाहीये. तर बरं. ती नॅचरली जशी आहे, ती ऍज एक इंडिव्हिज्युअल म्हणून जशी आहे तसं तिला ग्रो होऊ देणं आणि ती समाजातला चांगला घटक होईल हं, अशी तिच्यावर संस्कार होणं हे गरजेचं असतं. हं, आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती एकटी म्हणजे समाज नाहीये. हं, तिच्या अवतीभोवतीचे तिच्या मैत्रिणी, तिच्या वर्गातले हं, इतर लोक, तिचे शिक्षक, ह्या सगळ्यांप्रती तिला तिचं जे काही कर्तव्य आहे हं, त्याची जाणीव करून देणं हे तिला खरं तर सक्षमीकरण करण्यासारखं आहे. कारण ती जेव्हा इतर मुलींचाही तिच्याबरोबर विचार करेल, त्यांच्याही आरोग्याचा विचार करेल, तर ती तिच्याबरोबर त्या पूर्ण घटकांना, समाजाला ती सक्षम करणार आहे. तर बरोबर. अशी सक्षम करणारी स्त्री बनवणं हेच खरं तिचं सक्षमीकरण आहे. बरं. त्यामुळे ते संस्कार आणि निश्चितपणे घरातनं आहेत. हं, आणि आता मुलं शाळेत पण खूप वेळ असतात, तर शाळेतनं त्या शिक्षकांकडनं हे त्यांना हं. संस्कार मिळणं गरजेचं आहे. थँक्यू. तुम्ही या फेजबद्दल खूपच सविस्तरपणे आणि छान माहिती दिली. आता पुढच्या एपिसोड्समध्ये तुमच्याकडून आम्ही पुढच्या स्त्रीच्या फेजेसबद्दल गाईडलाईन घ्यायची आहे, म्हणून पुन्हा भेटू. सो आज वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सो आता आपल्याला डॉक्टरांनी एखाद्या मुलीला पिरियड याच्या वेळेला काय काळजी घ्यायची, तिच्यामध्ये जागरूकता कशी आणायची, पिरियड मधले प्रॉब्लेम्स काय असू शकतात, डॉक्टरांना कधी भेटायचं, घरगुती उपाय काय, आणि ती एक सक्षम स्त्री होण्यासाठी तिच्यामध्ये आपण काय व्हॅल्यूज इन्स्टिल करू शकतो याच्याबद्दल खूप सविस्तरपणे माहिती दिली. स्त्रीच्या आयुष्यातली पुढची फेज म्हणजे तिचं शिक्षण, कॉलेज आणि नोकरी तिचं सुरू करणं, ह्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये डॉक्टरांशी बोलूया. आमचे या आधीचे एपिसोड बघितले नसेल तर जरूर बघा. आमच्या चॅनलच्या नावाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या एपिसोडच्या लिंक्स तिथे मिळतील. डॉक्टरांना कन्सल्टेशनसाठी भेटायचं असेल तर डॉक्टरांचा नंबर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल, त्याला संपर्क करून तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. सो काळजी करू नका, काळजी घ्या. स्टे इन्फॉर्म सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.